उद्योगमंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले। शिवतीर्थ या निवासस्थानी मंत्री उदय सामंत आता दाखल झाले आहेत। त्यामुळे राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी मंत्री उदय सामंत हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे या दरम्यान काही राजकीय चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, उद्योगमंत्री उदय सामंत आता शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झालेत, काय ताजे अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर उदय सामंत आहे तर ते आता शिवतीर्थावरती राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहिलं की गुढीपाडव्याच्या मेळाव्यामधून राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरती प्रश्न उचललेला होता। महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जावी आणि मराठी पालन करतायत की नाही हे देखील तपासण्यासाठी त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं होतं। आणि याच संदर्भात उदय सामंत यांच्याकडे देखील मराठी भाषेचं जो संपूर्णपणे आता या सरकारमध्ये असताना जी जबाबदारी आहे ती देखील आहे आणि हीच मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या नंतर तसेच या ठिकाणी ह्याच मराठीच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये आता उमटत असणारे प्रतिसाद त्यामध्ये बँकांमध्ये जाऊन अनेक मनसैनिकांनी बँकेच्या मॅनेजरांना देखील धारेवरती धरलेला आहे। या संदर्भात ही चर्चा होण्यासाठी उदय सामंत आहेत ते राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थावरती आल्याची प्राथमिक तरी माहिती आहे। त्यामुळे याच प्रश्नावरती चर्चा होण्यासंदर्भात राज ठाकरे आणि उदय सामंत यांची ही भेट असावी। प्रामुख्याने या भेटीमधून मराठी भाषेच्या विषयावरती आणि मराठी भाषा वापरण्यावरती जे काही महाराष्ट्रातील अन्य जे भाषिक लोक आहेत त्याला विरोध करतायत, याच संदर्भात राज्य सरकारकडून काही ठोस पावलं उचलली जात आहेत का या संदर्भात देखील राज ठाकरे आहेत ते उदय सामंत यांच्याशी चर्चा करू शकतात। त्यामुळे मराठी भाषेच्या विषयावरून ही भेट आहे ती सध्या तरी या ठिकाणी शिवतीर्थावर नक्कीच निखिल, खरं तर आपण पाहतोय की खरं तर पाडव्याच्या त्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी मराठी भाषेसंदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं आणि ज्या प्रकारचे सध्या व्हिडिओ समोर येत आहेत, ज्या प्रकारच्या घडामोडी आपण पाहतोय, काहींनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर आक्षेप सुद्धा घेतला, आरोप केला। अगदी गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात न्यायालयात सुद्धा धाव घेतलेला आहे, गुन्हा दाखल केला। या संदर्भात काही चर्चा होऊ शकते कारण हा मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र चर्चेत आहे। नक्कीच आपण पाहिलं तर मराठी भाषेला या ठिकाणी वापरली जावी, मराठी भाषा प्रामुख्याने मुंबईमध्ये नाही तर महाराष्ट्रभरामध्ये ही जी वापरात आहे ती आणली जावी यासाठी राज ठाकरे यांनी वारंवार आहे तो आवाज उठवलेला होता। आणि याच संदर्भात उदय सामंत आहेत ते त्यांच्याकडे देखील ही खातं असताना ही जबाबदारी असताना आता राज्य सरकारकडून कशा प्रकारे याच्या पद्धतीने पाठपुरावा केला जातोय ह्याच्या संदर्भात ही चर्चा होऊ शकते। आणि यामध्ये राज ठाकरे यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे त्याला देखील अनेक ठिकाणाहून विरोध आहे तो या ठिकाणी व्यक्त केला गेलेला होता। त्यामुळे या संदर्भात आणखीन काही पावलं आहेत ती ठोस पावलं सरकारच्या माध्यमातून उचलल्या संदर्भात राज ठाकरे ते उदय सामंत यांच्याशी चर्चा करू शकतात। त्यामुळे जर हा विषय जर कुठेतरी न्यायालयीन प्रविष्टीमध्ये आला तर पुन्हा एकदा मराठी भाषा आणि मराठी भाषा वापरण्यावरती देखील हा जो प्रश्नचिन्ह आहे तो देखील उद्भवू शकतो आणि अन्य काही कारणांमुळे या ठिकाणी मराठी भाषिक असतील किंवा अन्य भाषिक असतील त्यांच्यामध्ये देखील वाद आहेत ते वाढू शकतात। त्यामुळे कुठेतरी समतोल हा राखण्यासाठी आणि त्यासोबतच सरकारच्या माध्यमातून काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी राज ठाकरे आहेत आणि उदय सामंत यांच्यामध्ये ही चर्चा आहे ती प्रामुख्याने होऊ शकते। त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये नक्की उदय सामंत राज ठाकरे यांना काय सांगतात किंवा राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यामध्ये काय नक्की चर्चा होते हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झालेत। या भेटी दरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात, बँका अन्य आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरण्याच्या मुद्द्यावर सुद्धा या दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त आणखीन काही राजकीय चर्चा सुद्धा या भेटी दरम्यान होती का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवतीर्थ निवासस्थानी मंत्री उदय सामंत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झाले।